येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडोबाच्या नावानं चांगभलचा जयघोषानं पाली नगरी दुमदुमली। पाल इथं खंडोबा म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न। लाखो भाविकांच्या उपस्थितीत यात्रेला प्रारंभ। येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडोबाच्या नावानं चांगभलचा जयघोष आणि भंडारा खोबऱ्याच्या अक्षतांसह वेद मंत्रांच्या जयघोषात व सुमारे 7 ते 8 लाख भाविकांच्या साक्षीनं शनिवारी गोरज मुहूर्तावर मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा व म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा पार पडला। दरम्यान जिल्हा प्रशासनानं मुख्य मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या मुख्य चौकानजीक सर्व बाजूने बॅरिकेड्स लावल्यानं मुख्य चौकात मिरवणुकीवेळी भाविकांची होणारी गर्दी आटोक्यात आणण्यात पोलीस प्रशासनाला यश आलंय। तर तारळी नदी पात्रातील दक्षिण बाजू भंडारा खोबरे उधळण्यासाठी भाविकांनी खचाखच भरले होते। पाल नगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथंग जनसागर भंडारा खोबऱ्याच्या उधळणीनं पिवळा धमक झाला होता। प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे यंदा सुमारे 7 ते 8 लाख भाविकांच्या अथांग जनसागरात कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा सुरळीत पार पडली। खंडोबा व म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध गावातील खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासन काट्या, पालखीसह देवस्थानच्या आकर्षक रथातून मानकरी देवराज पाटील यांना घेऊन निघालेली शाही मिरवणूक भाविकांचं लक्ष वेधून घेत होती। दुपारच्या सुमारास देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झालं। मंदिरातील सर्व विधी आटपून दुपारी 4 वाजेच्या सुमारास मानकरी देवराज पाटील देवाचे मुखवटे पोटावरती बांधून अंधार दरवाजाजवळ आले। या ठिकाणी ते रथात विराजमान झाले व तेथून मुख्य मिरवणुकीस सुरुवात झाली। मानकऱ्यांच्या फुलांनी सजवलेल्या अब्दागिरी, चोपदाराचा घोडा, सासन काठ्या, पालखी, मानाचे गाडे या पाठोपाठ शाही थाटात खंडेराया व म्हाळसा यांना रथातून घेऊन निघालेले मानकरी अशी भव्य दिव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा खोबऱ्यांची उधळण करत सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार चा जयघोष करत देवाचं दर्शन घेतलं। तारळी नदीच्या तीरावर लाखो भाविकांनी गर्दी केली होती, तर पाल नगरीचा आसमंत भंडारा खोबऱ्याच्या उधळणीनं पिवळा धमक झाला होता। मंदिर परिसर वाळवंटीतूनही शाही मिरवणूक हळूहळू पुढे सरकत होती। मारुती मंदिरामागे सायंकाळच्या सुमारास बोहल्ला जवळ आली। देवमंडपात आल्यानंतर देवास स्नान घालण्यात आले व देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढवले। पारंपरिक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीनं खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। आपला जिल्हा आपली पॉवर, आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, राहुल पवार, कराड। एकच नजर, चौफेर खबर। सर्व भाविकांना प्रतिवर्षाप्रमाणे खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे। बऱ्याच वेळामध्ये यावेळी मल्हारी माणसाची पराती होईल आणि ती मिरवणूक त्या मिरवणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या कर्नाटकातील भाविक त्या भक्तिभावाला साजरी करतात, त्यामध्ये सहभाग घेतात आणि विशेषतः यावर्षी पाऊस का चांगल्या प्रकारचा झाला असल्यामुळे आणि यात्रा ही शनिवारी आल्या असल्यामुळे 2 दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळे यात्रेला गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। या यात्रेच्या निमित्तानं मी म्हाळसा घाटाला नतमस्तक होत असताना सर्व भाविकांनी या यात्रेमध्ये शांततेचं सहकार्य करावं, प्रशासनाला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती।